Hello students, I am Shahaji Thomre sir from Chodeshwari Prashala, Solapur. How are you all? Fine. Fine ना? सगळे छान आहात ना? Okay. Let's enjoy the poetry section of 10th class. In my previous two videos, मी माझ्या पहिल्या दोन व्हिडिओमध्ये मी चिटचॅट ऍक्टिव्हिटीज ऑफ द पोएम 1.1 टीनेजर्स प्रेयर पोएम बद्दल चिटचॅट ऍक्टिव्हिटीज एक्सप्लेन केल्या आहेत. सेकंड व्हिडिओमध्ये मी I have explained the whole poem. Now in this video I am going to explain the figures of speech, some margin questions and appreciation of the poem. This part I am going to explain in this video. But before watching my video, you should subscribe my YouTube channel and press on bell icon. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला शहाजी ठोंबरेज स्मार्ट स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. ग्रामर, रायटिंग स्किल, पोएट्री सेक्शन, ऑल द थिंग्स यू कॅन एन्जॉय. So students, let us start. Figures of speech used in the poem A Teenager's Prayer with explanation. First stanza, first line, each day brings new beginnings. याच्यामध्ये बी, ब्रिंग्स मधलं बी आणि बिगिनिंग्स मधलं बी साउंड इज रिपीटेड फॉर द greater musical effect, and the figure of speech is alliteration. Second line, decisions I must make. The sentence is not in usual prose order. इथं location of the words are changed. इथं वर्डची स्थान, वर्डची जागा बदललेली आहे. करेक्ट ऑर्डर आहे आय मस्ट मेक डिसिजन्स. याला फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन. तेव्हा एखाद्या वाक्यामध्ये सेंटेन्स मधले ऑर्डर सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असे असते, पण जर समजा सुरुवातीला ऑब्जेक्ट समजा घेतलं, शब्दांची जागा बदलली, त्या फिगर ऑफ स्पीचला म्हणायचं इन्व्हर्जन. स्टांजा नंबर 2, फर्स्ट लाईन, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. हिअर द पोएट हॅज डायरेक्टली कंपेअर्ड रोड टू लाईफ. इथं डायरेक्ट तुलना लाईफ आणि रोडची तुलना केलेली आहे. तसं लाईफ इज लाईक अ रोड, दिस इज एक्झाम्पल ऑफ सिमिली. बट इफ आय से लाईफ इज अ रोड, दिस इज मेटाफॉर. सो हिअर लाईफ इज कंपेअर्ड टू रोड, दॅट्स वाय इट्स फिगर ऑफ स्पीच इज मेटाफॉर. स्टांजा नंबर 2 मध्ये थर्ड लाईन, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. इथं डार्कन मधलं डी आणि डाऊन मधलं डी साउंड इज रिपीटेड फॉर म्युझिकल इफेक्ट, अँड द फिगर ऑफ स्पीच इज alliteration. When sound is repeated, alliteration. Students, स्टांजा नंबर 3 फिगर ऑफ स्पीच पहा. स्टांजा नंबर 3 मध्ये फर्स्ट लाईन, Please open up my eyes, dear Lord. Here, teenager address to God. When we address to someone, absent person, abstract idea, or thing or object, the figure of speech is apostrophe. Then stanza number 4, first line, help Lord to just say no. Here poet address to Lord, God. And the figure of speech is apostrophe. And the second last line, stanza number last, tip stanza, third line, that life is lived its very best. Life is lived its very best. Life madla L, lived madla L sound is repeated for musical effect, and the figure of speech is alliteration. So students,
This is about figures of speech. Now we will deal with appreciation of the poem A Teenager's Prayer. Students, how to write appreciation? 5 marks are there for appreciation. ला टोटल 5 मार्क आहेत. टायटलला हाफ मार्क, पोएट हाफ मार्क, राइम स्कीम 1 मार्क, फिगर्स ऑफ स्पीच 1 मार्क, थीम सेंट्रल आयडिया 1 मार्क. बट हाऊ टू राईट? तुम्हाला ऍक्टिव्हिटी सीट मध्ये टायटल देतात, नेम ऑफ द पोएट देतात, 1 मार्क आपला फिक्स होतो. बट हाऊ टू प्रेझेंट, हाऊ टू राईट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप महत्वाचं आहे. कसं लिहायचं ऍप्रिशिएशन? वरती फक्त मी टायटल द्या ऍप्रिशिएशन ऑफ द पोएम. तुमचा ऍक्टिव्हिटी तुमच्या सीट मधला मी क्वेश्चन नंबर टाकून तुम्ही वरती लिहा ऍप्रिशिएशन ऑफ द पोएम. पहिला पॉइंट जो आहे टायटल, फक्त असं लिहायचं नाही अ टीनेजर्स प्रेयर असं लिहू नका. द टायटल ऑफ द पोएम इज अ टीनएजर्स प्रेयर. जसं टायटल तुमच्या बुकमध्ये आहे, तुमच्या ऍक्टिव्हिटी सीट तसं तुम्ही लिहायला पाहिजे. कॅपिटल लेटर आवश्यक येतं, स्मॉल लेटर आवश्यक येते लिहायचं. दोन्हीकडे कॉमा द्या, हलकेसे अंडरलाईन करा. सेकंड पॉइंट असतो पोएट. तो पोएट कोणत्या देशात ते शोधून काढा आणि असं लिहा धिस पोएम इज कंपोज्ड बाय, नॉट रिटन बाय. रिटन बाय लिहू नका, कंपोज्ड बाय लिहा. धिस पोएम इज कंपोज्ड बाय अमेरिकन पोएट सॅम्युअल जे मोर्स. असं व्यवस्थित लिहायचं आहे. पूर्ण वाक्यात लिहा. राईट इन अ कंप्लीट सेंटेन्स. इफ यू वॉन्ट टू स्कोर मोर अँड मोर मार्क्स, युअर प्रेझेंटेशन शुड बी एक्सलंट, डिफरंट फ्रॉम अदर्स. थर्ड पॉइंट, राइम स्कीम. द राइम स्कीम ऑफ द पोएम इज ABCD. तर राइम स्कीम कशी आहे की आपला पहिला स्टांजा बिगिनिंग ए, मेकचा उच्चार वेगळा त्याला आपण बी दिलं, परत चूजचा वेगळा त्याला आपण सी दिलं, पण मेक आणि टेक उच्चार सेम असल्या आपण त्या ठिकाणी बी दिलेला आहे. त्यामुळं ABCB इज द राइम स्कीम ऑफ दिस पोएम. पॉइंट नंबर 4, फिगर्स ऑफ स्पीच. तुम्हाला एक्झाम मध्ये फक्त एक फिगर ऑफ स्पीच लिहिणं अपेक्षित आहे, परंतु आपण विद्यार्थी मित्रांनो रिस्क घ्यायची नाही. यू शुड मेन्शन 2 or 3 फिगर्स ऑफ स्पीच with correct spelling. How to write? The figures of speech used in the poem are, if you are writing only one name, is. If you are writing more than 1, 2 or 3 names, you have to write are. The figures of speech used in the poem are alliteration, apostrophe, metaphor, inversion. व्यवस्थित स्पेलिंग सह लिहा. तुम्ही फिगर ऑफ स्पीच बरोबर लिहिलंय पण स्पेलिंग चूक आहे, यू विल नॉट गेट मार्क्स. मला मार्क्स मिळणार नाही. याला 1 मार्क आहे. आता उरले 2 मार्क्स अँड 2 मार्क्स आर फॉर थीम और सेंट्रल आयडिया. टीनेजर्स प्रेयर, इट्स थीम और सेंट्रल आयडिया. In this poem, the teenager prays to God to show him or her the right way in life. Teenage is a very important stage in everyone's life because it decides the future of the person. If they go on the right path, it takes their life as well as others' life better. If they choose the wrong path, it is very difficult to bring them back on the right path. The teenager wants to do new things in their life. The poet tells that God can show them the proper way in their life. The teenager requests to God to keep himself away from the bad things and help him to lead positive and successful life. In short, the teenager wants to inculcate good habits. विद्यार्थी मित्रांनो, you have to expect only to write 2 or 3 lines in theme or central idea, but you write more than 5 lines. थीम लिहिणं म्हणजे डोंट समराइज द पोएम. त्याचा सारांश काय ह्याच्यापेक्षा मेसेज ऑफ द पोएम हे खूप सगळ्यात महत्वाचं आहे.
So if you write the theme or central idea in a better way, you can score minimum 4.5 in appreciation of the poem. Or sometimes students can also score 5 out of 5. So this is all about the appreciation of the poem, A Teenager's Prayer. So students, thank you so much for watching my videos.